नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पौर्णिमा भूमी आणि आकाश यांचं औक्षण करते. त्यांना पेढा भरवते आणि तोंड गोड करून त्यांचं औक्षणसुद्धा करते. तेव्हा प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो, अगं किती मोठा घास भरवलास. तेव्हा इथे लगेचच बलदेव म्हणतो, आकाश आता एवढ्यावरच थांबायचं नाही हां, तुला मी सुद्धा आता मिठाई भरवणार आहे, तुमचं तोंड गोड करणार आहे, कारण दिवसच तेवढा आनंदाचा आहे. तुमच्या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर इथे आकाश आणि भूमी यांच्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस असतो. तर इथे मानसी आणि अथर्व दोघेजण मोठमोठाने फटाके फोडत असतात. तेवढ्यातच तिथे अपूर्वा आलेली असते. अपूर्वा म्हणत असते की एवढं काय घडलंय तरी काय. तेव्हा हे दोघेजण मिळून इतके फटाके वाजवत आहेत. तेव्हा मानसी म्हणत असते की आपण अजून एक फटाका वाजवायचा का. अथर्व म्हणतो वाजूया, आज जेवढे फटाके वाजवू तेवढे कमीच आहेत, सेलिब्रेशन तर केलंच पाहिजे ना. तेव्हा तिथे अपूर्वा त्यांनी म्हणते काय काय चाललंय तुमच्या दोघांचं, एवढे फटाके का वाजवताय. तेव्हा मनू म्हणते अरे अपूर्वाताई, आलात का तुम्ही, तुमच्यासाठीच तर आम्ही फटाके वाजवतोय ना, तुम्हाला दाखवायला. तेव्हा अपूर्वा म्हणते म्हणजे काय, एवढं काय घडलंय तरी काय. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की खूपच काहीतरी महत्त्वाचं घडलंय. जे लोक संशय घेतात ना, त्या लोकांना चांगली चपराक बसले, असं काहीतरी घडलंय. तेव्हा इथे मनू म्हणत असते अगदी बरोबर बोललास अथर्व, भूमिताई आणि आकाश जिजू यांच्यासाठी खूपच जास्त आनंदाचा दिवस आहे. चला ना अपूर्वाताई, तुम्ही पण चला, तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघा. तेव्हा इथे आता न्यूज चॅनल सुरू केलेला असतो. त्याच्यावरती सांगण्यात आलेलं असतं की भूमी महाजन आणि आकाश महाजन हे दोघेजण आदर्श कपल आहे. अलिबागमध्ये यांनी स्वतःची छवी सोडलेली आहे. भूमी महाजन आकाश महाजन हे दोघेजण बेस्ट कपल तर आहेच, पण त्याच्यामध्ये समाजसेवा करण्यामध्ये सुद्धा सगळ्यात पुढे आहेत. तर इथे अलिबागचं नाव आत्तापर्यंत फक्त टुरिस्ट लोकांसाठीच फेमस होतं. तर इथे आता आकाश महाजन यांनी बिझनेसमध्ये पदार्पण करून आपल्या कुटुंबाचं नाव तर मोठं केलंच, पण इथे अलिबागचं नावसुद्धा बिझनेसमध्ये पुढे नेऊन ठेवलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश महाजन आणि भूमी महाजन यांना अलिबागमार्फत भूषण पुरस्काराने त्या जोडीला गौरवले जाणार आहे. म्हणजे आकाश महाजन यांनी बिझनेसमध्ये आपलं नाव नावारूपाला आणलंच आहे, पण त्याच्यासोबतच त्यांच्या बायकोची भूमी महाजन यांची त्यांना खंबीरपणे साथसुद्धा लाभलेली आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, मुलींना मोफत शिक्षण, अगदी त्यांना युनिफॉर्मपासून ते इथे त्यांच्या शिक्षणाच्या खर्चापर्यंत सगळं काही आकाश महाजन यांनी केलेलं आहे. त्यामुळेच यांचं आता कौतुक करण्यासाठी त्यांना भूषण पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश यांचं कौतुक होत असतं. तेव्हा इथे लगेचच अथर्व म्हणतो, बघितलंच अपूर्वाताई, तू त्या बिचाऱ्यांना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतेस, पण ते दोघेजण बघ, जगामध्ये त्यांचं नाव गाजतंय, लोक त्यांचं कौतुक करतायत. घरातल्या लोकांना कौतुक नसेल म्हणजे तुला, पण इथे बाहेरचे लोक मात्र भरभरून कौतुक करतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते अथर्व माणसे, अरे तुम्ही तिला बिचारीला का बोलताय, ती तर तिची ड्युटी करते ना, ती पोलीस ऑफिसर आहे, त्यामुळे ती तिचं कामच करते. पण कसं आहे ना अपूर्वा, तिचं प्रोफेशन आणि पर्सनल लाईफ हे दोन्हीसुद्धा वेगवेगळे ठेवते, बरोबर ना. म्हणजे ती जरी आपल्याला घरी एक पोलीस ऑफिसर म्हणून प्रश्न विचारत असेल, पण एक सून म्हणून ती असं काहीही करत नाही. एक सून म्हणून ती आनंदीच आहे. आमच्या आनंदामध्ये तिलासुद्धा आनंद झाला आहे, बरोबर ना अपूर्वा. तेव्हा इथे भूमी म्हणते की अपूर्वा, आज मी तुला मिठाई भरवते. आणि इथे भूमी तिला मिठाई भरवते आणि म्हणते काय झालं, लागली ना गोड. नाही, गोड लागली का असं का विचारते. हल्ली बाजारामध्ये अशा मिठाई येतात ना की त्यांना चव नसते, पण ही मिठाई गोड आहे ना, तुला गोड लागली ना, असं आता भूमी अपूर्वाला मुद्दामूनच विचारत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाला खूप राग येत असतो. ती म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मला टोमणे मारताय, पण आता जर मी काही बोलले तर सगळ्यांच्या समोर मी व्हिलन ठरेन, आणि म्हणूनच मला आता गप्प राहावं लागतंय, असं अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पौर्णिमेला भयंकर राग आलेला असतो. पौर्णिमा आता रागिणीला फोन करते आणि म्हणते, आई तुम्ही तो व्हिडिओ बघितलात का, भूमी आणि आकाश यांना भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
तेव्हा रागिनी म्हणते, हो बघते बघते, इथे माझ्या पायाखालची जमीन सरकली ही मी न्यूज बघितल्यापासून. पण तू काळजी करू नको पौर्णिमा, काहीही झालं ना तरीसुद्धा या लोकांना आपण आनंद साजरा करू द्यायचा नाही. हे कसले आलेत भूषण पुरस्कार घेणारे, यांनी माझ्याबरोबर काय केलं आहे हे ते विसरले असतील, पण मी विसरलेले नाही आहे. तेव्हा इथे आता अपूर्वाने तर तिचं काम केलं होतं, पण त्यांना मध्येच आता हा पुरस्कार भेटला आहे म्हणून मला खूप जास्त राग आला आहे. पौर्णिमा म्हणते, आई, मनामध्ये इतका राग असताना चेहऱ्यावरती हसू दाखवणं खरंच किती कठीण असतं. मला तर त्या भूमी आणि आकाशचं औक्षण करावं लागलं आहे, त्यांना मिठाई भरवावी लागली. मला खरंच खूप राग आला होता. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ आता तुला एक शांतपणे महत्त्वाचं काम करायचं आहे. तेव्हा इथे रागिनीने पौर्णिमाला अजून एक महत्त्वाचं काम दिलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई, या सगळ्यामध्ये खरंच खूप मोठी रिस्क आहे हो. तेव्हा ती म्हणते, रिस्क घ्यावीच लागेल. जेवढी मोठी रिस्क तेवढं मोठं फळ, तुला माहिती आहे ना. आणि त्या डेड बॉडीचं काय केलंस? त्या वॉचमनची डेड बॉडी हलवलीस ना तिथून, ती कुणालाही दिसता कामा नये. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, तुम्ही पाठवलेल्या तुमच्या माणसाने त्या डेड बॉडीची विल्हेवाट लावली आणि घरामध्ये काय करायचं आहे, कसं नाटक करायचं आहे ते सुद्धा मी बरोबर करेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाचा इगो हर्ट झालेला असतो. तिला आठवत असतं की इथे अथर्व म्हणालेला असतो की ज्या माणसांना तू गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी इतके प्रयत्न करतेस त्या लोकांना बघ जागतिक लेवलवरती गौरवण्यात आले. तेव्हा इथे भूमी आणि आकाशसुद्धा म्हणालेले असतात की ती तर बाहेर एक ACP म्हणून काम करते, पण घरामध्ये तर ती सूनच आहे. ते आपल्यावरती कुठलाही पर्सनल राग काढत नाही आहे, हो ना अपूर्वा. तेव्हा इथे भूमी म्हणते, हे घे पेढा खा, लागला का गोड. असं जेव्हा ती म्हणत असते तेव्हा इथे अपूर्वाला कळत असतं की सगळेजण मला टोमणे मारतायत, पण तेव्हा मी काहीही बोलू शकलेले नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की इतके प्रयत्न करूनसुद्धा माझ्या हाती काही लागलेलं नाही आहे, पण ते लोक जिंकत आहेत. खोटे साक्षीदार उभे केले, खोटे पुरावे सादर केले, पण तरीसुद्धा ते दोघेजण डगमगले नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी तिथे आता जोगतीन बनून आलेली असते. तेव्हा अपूर्वा म्हणते की त्या मेघ व्यासला मी पकडलंय असं सांगितलं, तरीसुद्धा भूमी म्हणाली, मग त्यालाच प्रश्न विचारा ना, तोच खरं खोटं सांगेल. खरं तर त्याला तुम्ही इंट्रोगेट केलं पाहिजे, असं भूमी आता अपूर्वाला म्हणालेली असते. तेव्हा तिथे जोगतींच्या वेशामध्ये रागिनी आलेली असते आणि ती आल्या आल्या कुंकू घेते आणि मळवट भरते इथे अपूर्वाला. तेव्हा अपूर्वा म्हणते, अरे, मळवट भरण्याच्या आधी विचारा तरी भरायचं आहे की नाही ते. तेव्हा रागिनी म्हणते, अगं असं काय करतेस तू बाई, अगं मळवट भरण्याला कोणी नाही असं म्हणतं का, ते तर भरून घ्यायचं असतं, देवाचा आशीर्वाद असतो तो. तेव्हा अपूर्वा म्हणते, एक मिनिट, तुम्हाला नाही कळणार मला काय बोलायचं आहे ते. तेव्हा रागिनी म्हणते, बाय, अगं कशाला काळजी करतेस, मला माहिती आहे तुला कसलं टेन्शन आहे ते. लोक जिंकतायत आणि तू हारतेस त्याचं टेन्शन आले ना तुला. अगं पण देवी आईचा कॅमेरा आहे ना, त्या कॅमेऱ्यातून काही लपू राहत नाही. देवी आईचं कॅमेरा सगळं काही इथे रेकॉर्ड करून ठेवत असतो. तेव्हा इथे आता पुन्हा ती आता देवी आईचं नाव घेत अंबाबाईचा उदो उदो करत जाते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की जोगतीन कोण होती मला माहिती नाही, देव जोगतीन या गोष्टींवरती माझा इतका विश्वास नाही आहे, पण ही बाई जे काही बोलून गेली ना त्यातून मला तर आता नवीन दिशा मिळालेली आहे. देवी आईचा कॅमेरा. आता बघा आकाश आणि भूमी, मी तुम्हाला पकडण्यासाठी काय उपाययोजना करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते की अपूर्वा, तू स्मार्ट आहेस, मला नक्की काय बोलण्याचा प्रयत्न करायचा होता हे तुला आता कळलंच असेल ना, आणि तू त्या पद्धतीने वाटचाल करशील हे सुद्धा मला माहिती आहे, असं आता इकडे रागिनी म्हणत असते. तिने मुद्दामूनच इथे अपूर्वाला हिंट दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि त्याचबरोबर भूमी दोघेही जण फोनवरती बोलत असतात, कारण अभिनंदन करण्यासाठी खूप लोकांचे त्यांना फोन येत असतात. दोघे आता बोलत असल्यामुळे एकमेकांना जोरात आवाज जात असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी अगं किती जोरात बोलतेस, हळू बोल ना, आवाज येतोय. भूमी म्हणते, मग तुला पण इथेच बोलायचं आहे का, तू पण हळू बोल ना. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, फोनवरती बोलत असताना आकाश म्हणतो, आता काय करतेस, कुणाजवळ एवढी बोलतेस. तेव्हा भूमी म्हणते, अरे 100हून जास्त मेसेजेस आलेत कॉंग्रॅच्युलेशनसाठी, त्यांना इथे एकेकाला रिप्लाय करते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता आलेली असते ती म्हणजे दीक्षिता. तेव्हा दीक्षिता छोटासा केक घेऊन आलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, अरे पिल्लू, तू आमच्यासाठी केक घेऊन आली आहेस. तेव्हा इथे लगेचच क्षितिजा म्हणते, हो.
तेव्हा भूमी म्हणत असते की तू आम्हाला इथे कॉंग्रॅच्युलेट करायला आली आहेस का, केक आणि ग्रीटिंग घेऊन. तेव्हा प्रेक्षकांनो क्षितिजा म्हणते, नाही, मी तुम्हाला इथे कॉंग्रॅच्युलेशन करायला आलेले नाही आहे. आता केक आणि ग्रीटिंग घेऊन काय येतात. तेव्हा भूमी म्हणते, अच्छा, म्हणजे तू आम्हाला अभिनंदन करायला आली आहेस तर. हा केक कोणी तयार केला पिल्लू. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते की हा केक मी तयार केला आहे माझ्या हाताने. तेव्हा भूमी म्हणते, हो, तुझ्या हाताने तयार केला आहेस, खरं बोलतेस का. तेव्हा क्षितिजा म्हणते, थोडासा मी हाताने केला आहे आणि थोडीशी मनू मावशीने मला हेल्प केलेली आहे. मनू माऊने थोडीशीच हेल्प केली आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो भूमी म्हणते की अच्छा, थोडीशी हेल्प केली आहे तर. किती छान केक बनवला आहेस तू, खूपच छान आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणत असते, चल आपण केक कट करूया. आणि हे बघ क्षितिजा, तुलासुद्धा केक खावा लागणार आहे. तेव्हा क्षितिजा म्हणते, आधी मला नको, आधी तुम्ही दोघेजण एकमेकांना भरवा. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेजण केक कट करतात आणि आधी एकमेकांना भरवतात आणि त्यानंतरला क्षितिजाला सुद्धा भरवतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे भूमी म्हणत असते, मनू, केक तर खूप छान आहे गं. तुला माहिती होतं का की आम्हाला इथे अभिनंदन करायला हवं, हे तुला कुणी सांगितलं. तेव्हा क्षितिजा म्हणते की मला रात्रीच कळलं. म्हणजे सगळेजण खूप खुश होते ना. मग रात्रीपासून मी विचार करत होते की या ग्रीटिंगमध्ये काय लिहायचं. तेव्हापासून विचार करून मी हे सगळं लिहिले. तेव्हा इथे क्षितिजाने जे काही ग्रीटिंग तयार केलेलं असतं ते बघून आता भूमीला खूपच आनंद होतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्व आपला फोन घेते आणि ती आता कॉल करणार असते. ती म्हणत असते की आता महत्त्वाचं काम करायला हवं. तेव्हा ती मीडियाला फोन करून म्हणत असते की हॅलो, हां, मीडियामध्ये फोन लागला आहे ना. हे बघा, पोलीस आणि मीडिया हे दोघेजण आपापलं काम करतच असतात. पण हे दोघेजण जर एकत्र आले तर ते खूप छान पद्धतीने काम करू शकतात, हे तुम्हाला पण माहिती आहे. मग मीडियाचासुद्धा फायदा आहे आणि पोलिसांचासुद्धा. तेव्हा मग मी सांगितलेलं काम वेळेवरती कराल ना. तेव्हा मीडियावाले म्हणतात की तुमचं काम झालंच म्हणून समजा. तेव्हा ती म्हणते, थँक्यू सो मच. आणि तेवढ्यातच तिथे आता चव्हाण आलेले असतात. चव्हाण म्हणतात, बोला मॅडम. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की चव्हाण, मेघव्याजचा काही पत्ता लागला का. तेव्हा चव्हाण म्हणतात, नाही, शोध सुरू आहे पण तो काही सापडत नाही आहे, काही सुगावाच लागत नाही आहे. अपूर्वा म्हणते, नाही लागणार, कारण का, तो एक हॅकर आहे आणि तो कधीच आपल्या हाती लागणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा म्हणत असते, भूमी आणि आकाश यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करणं म्हणजे इथे गवताच्या चारीमधून एखादी टाचणी शोधून काढण्यासारखं आहे. म्हणजे पुरावे आपल्याला मिळतील की नाही याचीसुद्धा शंका वाटते. पण आपण आपलं काम करत राहायचं, आपण हार मानायची नाही. तेव्हा चव्हाण म्हणतात, ठीक आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, चव्हाण, मी एक दुसरं काम दिलं होतं ते झालं का. चव्हाण म्हणतो, हो मॅडम, ते काम झालेलं आहे. तर प्रेक्षकांनो इथे आता भूमी आणि आकाश या दोघांचं अभिनंदन करण्यासाठी क्षितिजासुद्धा आलेली असते. तेव्हा क्षितिजा म्हणत असते, आई बाबा, तुमचा मला खरंच खूप अभिमान वाटतोय. तुम्ही खूप छान काम केलं आहे म्हणून तर तुमचा सत्कार झाला आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, थँक्यू सो मच की तुला आमचा अभिमान वाटतोय. तेव्हा इथे आता लगेच क्षितिजा म्हणते, मी मोठी झाले ना की मी सुद्धा असंच प्राईज घेऊन येणार. म्हणजे तुम्हालासुद्धा माझा अभिमान वाटेल ना, तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेट कराल ना. तेव्हा भूमी आकाश म्हणतात, हो हो, तेव्हा आम्ही तुला नक्की कॉंग्रॅच्युलेट करू. तेव्हा क्षितिजा म्हणत असते की मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला फोन केला होता. तेव्हा भूमी म्हणते, मग काय म्हणाले तुझे फ्रेंड्स. तेव्हा ते म्हणाले की तेव्हा तिला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलता येत नसतं. तेव्हा आकाश म्हणतो, तुझे सगळे फ्रेंड्स मला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणालेत हो ना. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, हो, अगदी बरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, हे बघ क्षितिजा बाळा, तुला जे काही शिकायचं आहे ते शिक, तुला जे काही मोठं व्हायचं आहे तू मोठं हो. आम्ही तुझ्या प्रत्येक वेळेला अगदी खंबीरपणे पाठीशी आहोत. तुझ्या आम्ही सोबतच आहोत, अगदी नेहमी. कळलं तुला. तेव्हा क्षितिजा म्हणते, हो, बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी पण आता जाते, मला माझ्या बाकीच्या फ्रेंड्सला फोन करायचा आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो ठीक आहे, तू जा. तेव्हा क्षितिजा गेल्यानंतर आकाश म्हणत असतो, भूमी, मला माहिती आहे तू असं का म्हणालीस, की तुला जे काही करायचं आहे तू कर, आम्ही तुझ्याबरोबर नेहमी आहोत, असं तू का म्हणालीस मला माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, घाबरायची गरज नाही आहे तुला, आपण खरंच काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अपूर्वाला जे काही करायचं आहे ते करू दे. आपण नेहमीच अपूर्वाच्या 2 पावलं तरी पुढे असलं पाहिजे, आपण पुढचा विचार केला पाहिजे. कळलं तुला. तेव्हा इथे आकाश भूमीला आता समजावण्याचं काम करत असतो.
तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे अपूर्वा त्या माणसाला विचारत असते की खरं खरं सांगा की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं. तेव्हा तो माणूस म्हणतो की त्या ठिकाणी 2 माणसं आली होती आणि लहान मुलीला विचारत होते, लहान मुलीला बघितलं का असं विचारत होते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते चला सापडला खूप मोठा पुरावा. तेव्हा इथे भूमी येते आणि त्याबरोबर आकाशसुद्धा असतो. तर अपूर्वा म्हणत असते की तुम्हाला सगळ्यांना भूमी आकाश हे खूपच जास्त आदर्श कपल वाटतात ना. आता मी त्यांचा हा खोटा मुखवटा टराटरा फाडून टाकते. तेव्हा मनू म्हणत असते काय चाललं यांचं, प्रत्येक वेळेला ताई आणि भाऊजींवरती आरोप केलेच पाहिजे का? का आणि कशासाठी? तुमच्याकडे पुरावे नसताना तुम्ही विनाकारण त्यांच्यावरती का आरोप करताय? तेव्हा अपूर्वा म्हणते माझ्याकडे पुरावे आणि साक्षीदार दोन्हीसुद्धा आहेत आणि ते आता मी इथे सादर करणार आहे आणि त्यानंतरच भूमी आणि आकाश यांचा खोटारडा चेहरा हा मुखवटा मी फाडून टाकणार आहे. तेव्हा अपूर्वाचं बोलणं ऐकल्यानंतर भूमीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं.